आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महाराष्ट्र न्यूज 18। शेगाव व्हॉइस ऑफ मीडियाची कार्यकारिणी जाहीर। शेगाव येथील विश्राम भवनमध्ये 14 जानेवारी रोजी व्हॉइस ऑफ मीडियाची बैठक ज्येष्ठ पत्रकार संजय सोनोने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यामध्ये व्हॉइस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांच्या विविध नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या। या प्रसंगी प्रदेश कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे, जिल्हाध्यक्ष कृष्णा सकपाळ, कार्याध्यक्ष गुलाबराव इंगळे, जिल्हा प्रवक्ता फहीम देशमुख, भाऊ भोजने, किशोरप्पा भोसले, नितीन कानडचे, संभाजी टाले यांची प्रमुख उपस्थिती होती। व्हॉइस ऑफ मीडियाच्या ध्येय धोरणांबद्दल माहिती देऊन पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून व्हॉइस ऑफ मीडिया असल्याचे जिल्हाध्यक्ष कृष्णा सकपाळ यांनी सांगितले। त्यानंतर व्हॉइस ऑफ मीडियाच्या जिल्हा संघटकपदी पत्रकार अमर बोरसे यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष कृष्णा सकपाळ यांनी जाहीर केली। त्यानंतर शेगाव तालुकाध्यक्षपदी नानाराव पाटील, शहराध्यक्ष दिनेश महाजन, डिजिटल विंग तालुकाध्यक्ष समीर देशमुख, तालुका सचिव ज्ञानेश्वर ताकोते, तालुका कार्याध्यक्ष महेंद्र मिश्रा, तालुका उपाध्यक्ष सतीश अग्रवाल यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या। या प्रसंगी व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रकाश उन्हाळे, दिनेश घाटोळ, विवेक शेगावकर, राजवर्धन शेगोकार, संजय ठाकूर, विजय खंडेराव, सुधाकर बावस्कर, गोपाल हिंगणे, मंगेश तायडे आदी सदस्य उपस्थित होते। संचालन रोहित देशमुख तर आभार समीर देशमुख यांनी मानले। अशी इथं पत्रकार आहेत, त्याच्यातलं सर्वात मोठं उदाहरण जर द्यायचं झालं, आता काही दिवसांपासून जेव्हा आमची नियुक्ती झाल्या किंवा व्हॉइस ऑफ मीडियामध्ये आलो तेव्हा अनेक लोकांचे फोन आले की व्हॉइस ऑफ मीडिया ही समाजावर, जातीवर याच्यावर जात आहे, त्याच्यामुळे तुम्हाला घेतलं, त्याच्यामुळे मी असं करताय तसं केलं, अनेक आरोप प्रत्यारोप होतच असते पहिले। तर त्या संदर्भात मी तुम्हाला सांगू इच्छितो की शेगावच्या पत्रकारिता सर्वात मोठं उदाहरण घेत आहे। मी मागील 25 वर्षापासून शेगाव झालेला आहे, खेडा गाव आहे, अकोला जिल्ह्यात मी राहतो। परंतु सर्वात मोठा त्याचा प्लस पॉईंट हे आहे की मी एक अल्पसंख्याक समाजातून आलो आणि या संत गजानन महाराजांचा संजीवन शताब्दी सोहळा 2008 साली सुरू झाला आणि त्याचं पत्रकारांचा प्रतिनिधी म्हणून त्या शासकीय समितीमध्ये मी अल्पसंख्याक आणि मुस्लिम समाज असताना शासनाच्या समितीमध्ये मला घेण्यात आलं। व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकारितांच्या संबंधित नुसतं पत्रकारिता क्षेत्रावर काम नाही करत, तर त्याची पारिवारिक जबाबदारी बघते, त्याच्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी बघते, त्याच्या आरोग्याची काळजी घेते, विविध क्षेत्राचा विचार करून त्याचा रोजगार कसा वृद्धिगत होईल याच्यावर सुद्धा विचार करणारी संस्था पत्रकारांची आणि आजच्या काळात सुद्धा महाराष्ट्रात, राज्यात सगळ्यात मोठी संघटना विविध राज्यात काम करते आहे। देशात आणि विदेशापर्यंत पोहोचलेली ही संघटना आज एक छोटासा वृक्ष लावला त्याचा वटवृक्ष झालेला आहे। संपूर्ण तळागाळातील बांधावरचा पत्रकार हा त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केला, त्याला सुद्धा सन्मान देण्याचं या संघटनेत सामावून घेण्याचं काम केलं। युट्यूब चॅनल, सोशल मीडियातून काम करणाऱ्या मोठमोठ्या संघटना आहेत, त्या संघटना फक्त मोठ्या पदाधिकाऱ्यांनी आणि मोठ्या पत्रकारांना त्या ठिकाणी सन्मान देते, काही ठराविक संपादकांना सन्मान देते आणि ज्याची चालती आहे, जो आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल त्यांना जवळ करते। परंतु दुर्लक्षित जो शेवटचा घटक आहे, ज्याच्यावर जो निर्भीडपणे कोणत्याही प्रश्नाची बाजू मांडण्यासाठी तयार असतो, असा पत्रकार त्याची बाजू कोणतीही संघटना घेत नाही, त्याचा आवाज उचलण्याचं काम व्हॉइस ऑफ मीडियाने केलेलं आहे।